हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण लेजर बघतो आहोत. आपण लेजरचे आतापर्यंत स्टेप वाईज सगळं बघितलेलं मी पुन्हा एकदा रिवाइज करणार आहे. आपण जेव्हा जर्नलची ट्रान्झॅक्शन्स बघतो तेव्हा आपण त्या ट्रान्झॅक्शन्सच्या जर्नल एंट्रीज करतो विथ नॅरेशन, म्हणजे तुमची जर्नलची प्रॅक्टिस होते. आता आपल्याला त्याच्यानंतर लेजर्स आखून घ्यायचे, लेजर अकाउंट्स आखून घ्यायची आहेत. सो जर्नल केल्यानंतर आपल्याला अकाउंट कळतात की कोणते कोणते अकाउंट्स आपल्याला लेजर प्रिपेअर करायचे. ते लेजर्स आपण आधी आखून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते आपली जर्नल एंट्रीजच्या लेजरमध्ये पोस्टिंग्स करून घ्यायचे. एकदा पोस्टिंग करून झालं की त्याच्यानंतर आपण बॅलन्सिंग करतो. बॅलन्सिंग करण्यासाठी आपण काय करतो, ऑन अ पर्टिक्युलर डेट ऍट अ पर्टिक्युलर टाइम आपण सगळी अकाउंट्स ऍट अ टाइम बॅलन्स करून घेत असतो. सो ते बॅलन्सिंग करून झाल्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच ट्रायल बॅलन्स करायला शिकवलेला होता. सो व्हॉट इज अ ट्रायल बॅलन्स? Trial balance is a list of all the ledger accounts with their debit or credit respective balances and the trial balance must tally. कळलंय? सो आपण असा ट्रायल बॅलन्स पण केलेला होता मागच्या लेक्चरमध्ये. सो आपण याही लेक्चरमध्ये आता आपण नवीन ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत, जर्नल एंट्रीज बघणार आहोत, लेजर बॅलन्सिंग आणि ट्रायल बॅलन्स अशा सगळ्या स्टेप्स आपण आता पूर्ण करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती आता जे ट्रान्झॅक्शन्स दिसतात ते मी वाचतीये, जर्नल एंट्रीज दिसतात त्याही वाचतीये. मग आपण लेजर अकाउंट्स करायला घेऊयात. प्रॉब्लेम सेट नंबर 5 आहे आपला. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ राहुल एजन्सीज. ओनर इज मिस्टर राहुल. प्रिपेअर लेजर अकाउंट्स अकॉर्डिंगली अँड प्रिपेअर द ट्रायल बॅलन्स. 2023 फेब्रुवारी मंथ आहे, फर्स्ट डे ला आहे. 1 फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन आहे. राहुल कमेन्स बिझनेस विथ कॅश. आता तुम्हाला हे माहित झालंय, कॅश अकाउंट डेबिट टू राहुल्स कॅपिटल अकाउंट. नेम ऑफ द ओनर दिलेलं आहे. सो आपण राहुल्स कॅपिटल अकाउंट तयार करणार आहोत. 60,000 अमाऊंट आहे. 2 फेब्रुवारी परचेस गुड्स फॉर कॅश ₹10,000. गुड्स आर परचेस, सो परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. कॅश इज गोइंग आउट 10,000. 5 फेब्रुवारी परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर मोहन ₹6,000. फॉर कॅश दिलंय का नाही. सो नेम ऑफ द पार्टी क्रिएट करायचं अकाउंट. परचेसेस अकाउंट डेबिट टू मोहन्स अकाउंट 6,000. 7 फेब्रुवारी ओपन्ड अ बँक अकाउंट इन बँक ऑफ इंडिया विथ कॅश ₹10,000. 10,000 रुपये डिपॉझिट केलेत. बँक ऑफ इंडियाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. सो बँक इज द रिसिव्हर. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश इज गोइंग आउट कॅश 10,000. 10 February purchased furniture for office use ₹2,500. Furniture is coming in, so furniture account is debited. Cash is going out. आपण जेव्हा कोणताही खर्च करतो किंवा पेड असा शब्द आलेला असतो किंवा परचेस्ड ऍसेट्स असा शब्द आलेला असतो तेव्हा कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट क्रेडिट होतं. इथे बँक असं स्पेसिफिक दिलं नाहीये म्हणून आपण कॅश अकाउंट घेतोय. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री येणार आहे 2,500. 15th of February सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹8,000. कॅश मध्ये सेल आउट केलेले. कॅश इज कमिंग इन. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. गुड्स आर गोइंग आउट 8,000. 20th February सोल्ड गुड्स टू राम ₹5,500. ऑन क्रेडिट असणार आहे, कॅश दिलेलं नाहीये. राम्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 5,500. 22nd February पेड सॅलरी ₹6,600. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 6,600. 25th February पेड ₹2,500 टू मोहन. मोहन कडनं गुड्स परचेस केलेले होते ऑन क्रेडिट. 5th फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन बघायचंय आपल्याला. सो पेड ₹2,500 टू मोहन बाय चेक. सो मोहन्स अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया, कारण चेकनी दिलेला आहे. सो 2,500 अमाऊंट आहे. 20th फेब्रुवारीचं लास्ट ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स रिटर्न्ड बाय राम. रामला आपण सेल केलेले होते. राम्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. एंट्री सेलच्या वेळेला केली होती. आता रिटर्न केलेले गुड्स. सो सेल्स रिटर्न. गुड्स आर कमिंग इन, पण गुड्स आर कमिंग इन म्हणजे बाय वे ऑफ परचेसेस आहे का नाही. सेल्स रिटर्न आहेत. सो सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू राम्स अकाउंट बिकॉज राम इज द गिव्हर. कळतंय? सो आपण आता ही जर्नलाइज ट्रान्झॅक्शन सगळी करून घेतलेली आहेत. आता आपण ह्याचं लेजर करून घेऊयात. ही जी ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसत आहेत त्याचा आता आपण लेजर्स करून घ्यायचे. इथे समोर तुम्हाला लेजर अकाउंट दिसत आहे. इन द बुक्स ऑफ राहुल एजन्सीज असं आपण हेडिंग देणार आहोत. आणि सगळी लेजर अकाउंट्स मी ऑलरेडी करून घेतलेली आहेत. कोणती कोणती लेजर अकाउंट दाखवायचे इथे तुम्हाला दिसतंय. कॅश अकाउंट, राहुल्स कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट, मोहन अकाउंट, बँक ऑफ इंडिया अकाउंट, फर्निचर, सेल्स, राम, सॅलरी आणि सेल्स रिटर्न एवढी अकाउंट्स आहेत. सुरुवात करताना आपण राहुल्स कॅपिटल अकाउंट पहिलं बनवतो, मग कॅश अकाउंट बनवतो, मग बँक अकाउंट बनवतो आणि मग आपण इतर अकाउंट सगळे करून घेतो. त्याप्रमाणे मी सगळे अकाउंट्स ऑलरेडी आखून घेतलेली आहेत. तुम्ही पण तुमच्या बुक्समध्ये ती आखलेली असणार आहेत. आता आपण पोस्टिंग करायला घेऊया.
कॅश अकाउंट डेबिट टू राहुल्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू राहुल्स कॅपिटल अकाउंट. डेबिटला आधी पोस्टिंग करायचंय. कॅश अकाउंटच्या डेट आहे 1 फेब्रुवारी. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचंय टू राहुल्स कॅपिटल अकाउंट. अमाऊंट काय आहे त्याची 60,000. सो कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केले. डेबिटला आपण काय लिहिलंय राहुल अकाउंट लिहिलेलं आहे. आता राहुल अकाउंटच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट जाणार आहे. डेट आहे 1 बाय कॅश अकाउंट 60,000. बाय हा शब्द येतो कारण क्रेडिटला आपण एंट्री करतोय. फर्स्ट आपण पोस्टिंग केले डेबिटचं, आता आपण क्रेडिटचं पोस्टिंग घेतलंय. चेकिंग काय काय करायचंय, एक इफेक्ट डेबिटचा दिलाय का, एक इफेक्ट क्रेडिटचा दिलाय का हे पहिलं बघून घ्यायचं आणि अमाऊंट सेम आहेत का, डेट सेम आहे का, या सगळ्या गोष्टी बघून झाल्या. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपलं परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डेबिटचं पोस्टिंग आधी करायचं आहे. डेट आहे 2 फेब्रुवारी. परचेसच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 10,000. सो परचेसेसच्या डेबिटला एंट्री केली टू कॅश अकाउंट म्हणजे डेबिट इफेक्ट दिला. आता कॅश अकाउंटची एंट्री केली की कॅश अकाउंटला जायचं, क्रेडिटला इफेक्ट द्यायचा. कुठून आलो आपण इथे परचेस मधनं, म्हणून बाय परचेसेस अकाउंट. अकाउंट हा शब्द वापरायचा आहे. इथे तुमचे छोटे छोटे मार्क जाण्याची शक्यता असते. अकाउंट शब्द लिहिला नाही, टू शब्द लिहिला नाही, हे असं नाही लिहिलं की मार्क जाणार आहेत. सो क्रेडिटचं पोस्टिंग पण केलं, अमाऊंट सेम आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5 फेब्रुवारी परचेस अकाउंट डेबिट टू मोहन्स अकाउंट. सो परचेस अकाउंटच्या डेबिटला 5 तारखेला टू मोहन्स अकाउंट. अमाऊंट आहे 6,000. सो परचेस अकाउंट डेबिट टू मोहन्स अकाउंट डेबिट इफेक्ट देऊन झालाय. सो इथे मोहन अकाउंट लिहिलंय. सो मोहन अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचा आहे बाय परचेसेस अकाउंट. आपण परचेस अकाउंट मधून इथे आलेलो आहोत म्हणून इथे बाय परचेसेस अकाउंट लिहिलेलं आहे. दोन्हीच्या अमाऊंट सेम आहेत, डेट सेम आहे. 7 फेब्रुवारी बँक ऑफ इंडिया टू कॅश अकाउंट 10,000. बँक ऑफ इंडियाच्या डेबिटला येणार आहे 7 फेब्रुवारी टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 10,000. सो बँक ऑफ इंडियाच्या डेबिटचं पोस्टिंग करून झालेलं आहे. आपण टू कॅश लिहिलं म्हणजे कॅश अकाउंटला जायचं आणि क्रेडिटचं पोस्टिंग करायचं बाय बँक ऑफ इंडिया अकाउंट. अमाऊंट आहे 10,000. झालं. नेक्स्ट एंट्री आहे 10 फेब्रुवारी फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डेबिटचं पोस्टिंग आधी करूयात. फर्निचर अकाउंट शोधा. 10 फेब्रुवारी टू कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 2,500. कॅशच्या क्रेडिटला येणार. आपण कुठून आलो, फर्निचर अकाउंट मधनं आलो म्हणून इथे बाय फर्निचर अकाउंट 2,500. त्याच्यानंतर आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट आहे 8,000. आता सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. तारीख आहे आपली 15 बाय कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 8,000. आपण कुठून आलो इथे, सेल्स कॅश अकाउंट मधनं आलेलो. सेल्स अकाउंट मध्ये आपण कॅश अकाउंट मधून आलो म्हणून बाय कॅश अकाउंट असं लिहिलेलं आहे. 8,000 अमाऊंट आहे. त्याच्यानंतर 20 फेब्रुवारी राम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. राम अकाउंट शोधा. इथे 20 तारखेला टू सेल्स अकाउंट. अमाऊंट आहे 5,500. सो सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे बाय राम्स अकाउंट. का, कारण आपण रामच्या अकाउंट मधून सेल्स अकाउंट मध्ये आलेलो आहोत म्हणून इथे बाय राम अकाउंट येणार. सेल्सच्या क्रेडिटचा इफेक्ट आहे कारण सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पोस्टिंग करताना सॅलरीचा अकाउंट शोधायचं आहे. सॅलरी अकाउंटच्या डेबिटला 22 तारीख टू कॅश अकाउंट. सॅलरीला डेबिट दिलेलं आहे टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती आहे 6,600. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 22 तारखेला बाय सॅलरी अकाउंट. अमाऊंट आहे 6,600. कळलं. सो सॅलरी अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचं. दोन्ही इफेक्ट देऊन झाले. 25 फेब्रुवारीला आहे मोहन्स अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. मोहन्स अकाउंट शोधा.
मोहनचं अकाउंट सापडलं. त्याच्यात 25 तारखेला डेबिटला लिहायचं आहे टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. अमाऊंट किती आहे 2500. मोहनला डेबिट दिलं होतं म्हणून मोहनच्या अकाउंटला डेबिटला इफेक्ट दिला. आपण बँक ऑफ इंडियाला क्रेडिट दिलेलं आहे. सो बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट साइडला बाय मोहन्स अकाउंट. अमाऊंट आहे 2500. मोहनच्या अकाउंटला डेबिट द्यायचं आहे कारण मोहनला इथे डेबिट आहे आणि बँक ऑफ इंडियाला क्रेडिट आहे, म्हणजे बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट साइडला इफेक्ट येणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या साइडला एंट्री येणार आहे? बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट साइडला, कारण बँक ऑफ इंडियाला क्रेडिट आहे. मोहनला डेबिट आहे म्हणून मोहनच्या डेबिटला एंट्री येणार आहे. ह्या साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लास्ट एंट्री आहे सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू राम्स अकाउंट. सेल्स रिटर्न अकाउंट आहे आपलं. डेट आहे 28 टू राम्स अकाउंट. अमाऊंट किती आहे 1500 आणि रामच्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे. रामच्या अकाउंटला क्रेडिट आहे बाय सेल्स रिटर्न अकाउंट. इथे आपण बाय सेल्स रिटर्न का लिहिलं? कारण आपण सेल्स रिटर्न अकाउंट मधून इथे आलेलो आहोत. पोस्टिंग करताना डेबिटचं जे अकाउंट आहे त्याला क्रेडिटचा रेफरन्स द्यायचा, क्रेडिटचं जे अकाउंट आहे त्याला डेबिटचा रेफरन्स द्यायचा. सेल्स रिटर्नला क्रेडिट नाहीये, डेबिट आहे. सेल्स रिटर्नच्या डेबिट साइडला पोस्टिंग होणार आहे, रामच्या क्रेडिट साइडला पोस्टिंग होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पोस्टिंग करून झालेले. आता आपण बॅलन्सिंग करून घेऊयात. बॅलन्सिंग करताना मी काय सांगितलं तुम्हाला, जी साइड हेवियर असेल ती साइड आधी लिहायची, ती दुसरीकडे कॉपी करायची. दुसऱ्या साइडला जर काही अमाऊंट असतील तर त्या टोटल मधनं ती अमाऊंट लेस करायची आणि बॅलन्सिंग अमाऊंट काढायची. हे आता तुम्हाला माहिती झालंय. बॅलन्सिंग करून घेतेय मी, तुम्ही पण तुमच्या एंडला करून घ्या, मग आपण ट्रायल बॅलन्स बनवूया. मी सगळे बॅलन्सिंग करून घेतेय. आपण बॅलन्सिंग करून घेतलेलं आहे सगळ्या लेजर्सचं. बॅलन्सिंग करताना लक्षात काय काय ठेवायचंय, जी साइड हेवियर आहे त्याची टोटल घेऊन बाजूला लिहायची दुसऱ्या साइडला आणि तिथे डिफरन्स बॅलन्सिंग अमाऊंट काढायची आहे. बॅलन्सिंग अमाऊंटला बाय बॅलन्स किंवा टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचं आहे आणि असा प्रकारचा स्टार मार्क इथे करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, तो नंतर नेक्स्ट डेला ब्रॉट डाऊन करायचा आहे. ज्या महिन्यासाठी आपण वर्किंग करतो त्याच्या लास्ट डेला किंवा जी ट्रान्झॅक्शन दिलेली आहेत त्या ट्रान्झॅक्शनची जी लास्ट डेट असते त्या लास्ट डेला आपल्याला बॅलन्सिंग करून घ्यायचं असतं. त्याच्या नेक्स्ट डेला तो बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा असतो. सो प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आता राहुल्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला डिफरन्स पडलेला आहे. तो डिफरन्स नेक्स्ट डेला 1 मार्चला क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन केलाय. तसंच कॅश अकाउंटचा डेबिट साइडला ब्रॉट डाऊन केलाय. मग आता आपण म्हणताना काय म्हणतो की राहुल्स कॅपिटल अकाउंट हॅज a credit balance of ₹60,000 because the balance brought down is written on the credit side. Cash account has a debit balance of 38,900 because the brought down balance is written on the debit side. मी प्रत्येकाचं तुम्हाला असं म्हणून दाखवणार आहे. सारखं म्हटल्याने तुमच्या पण ते डोक्यात व्यवस्थित फिट बसेल आणि नंतर तुम्ही कधीच ते विसरणार नाही. ठीक आहे. Bank of India has a debit balance of ₹7,500 because the brought down balance is written on the debit side. Furniture account has a debit balance of 2,500 because the brought down balance is written on the debit side. Salary account has again a debit balance of 6,600 because the brought down balance is written on the debit side. Purchase account has a debit balance of ₹16,000 because the brought down balance is written on the debit side. Sales account has a credit balance of 13,500 because the brought down balance is written on the credit side. Mohan's account has a credit balance of ₹3,500 because the brought down balance is written on the credit side. Ram's account has a debit balance of ₹4,000 because brought down balance is written on the debit side. Sales return account has a debit balance of 1,500 because the brought down balance is written on the debit side. आता तुम्ही जर नोटीस केलं तर पहिल्या लेक्चर पासून मी जेव्हा तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट शिकवलं होतं, सो परचेस अकाउंट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स, सेल्स अकाउंट ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स, ते इथे प्रूव्ह होतं बघा. परचेस अकाउंटला नेहमीच डेबिट बॅलन्स येतो, सेल्स अकाउंटला नेहमीच क्रेडिट बॅलन्स येतो. डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंटला नेहमीच क्रेडिट बॅलन्स असणार. इथे या केसमध्ये मोहन हा आपला क्रेडिटर आहे, सो क्रेडिट बॅलन्सच येणार कंपल्सरी त्याच्या अकाउंटला. तसंच राम हा आपला डेटर आहे, रामच्या अकाउंटला नेहमीच डेबिट बॅलन्स येणार बिकॉज राम इज अ डेटर. सेल्स रिटर्नला डेबिट आला. सॅलरी इज अन एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस ऑलवेज हॅव अ डेबिट बॅलन्स.
एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, याचा अर्थ एक्सपेन्सेस ऑलवेज हॅव अ डेबिट बॅलन्स. कळलं? सो असे आपले सगळे हे लिहून झालेले आहेत. सॉरी, काय म्हणायचं तुम्हाला? सो असे आपले सगळे बॅलन्सेस लिहून झालेले आहेत. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे. मी आज तुम्हाला व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स शिकवणार आहे. व्हर्टिकल ट्रायल बॅलन्सचा अर्थ काय? मागच्या लेक्चरमध्ये आपण हॉरिझॉन्टल ट्रायल बॅलन्स पाहिला होता. म्हणजे जसं तुम्ही लेजर अकाउंट ड्रॉ करता तसंच आपण आडव्या पद्धतीचंच एक याचा अकाउंट ड्रॉ केलं होतं ट्रायल बॅलन्स, ज्याची लेफ्ट साइड होती डेबिट साइड, राईट साइड होती क्रेडिट साइड. सो ज्या ज्या अकाउंट्सला डेबिट बॅलन्सेस होते ते सगळे आपण लेफ्ट साइडला लिहिले, ज्या ज्या अकाउंटला क्रेडिट बॅलन्सेस होते ते सगळे आपण क्रेडिट साइडला लिहिले. याला आपण म्हणायचं हॉरिझॉन्टल ट्रायल बॅलन्स फॉर्मॅट. आता मी तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅट दाखवणार आहे. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये काय असतं मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. आपल्याला इन द बुक्स ऑफ कोणाच्या बुक्स मध्ये आपण लिहितोय तो तर हेडर पहिला लिहायलाच लागतो, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. सो आपण इन द बुक्स ऑफ राहुल एजन्सीज हे लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला हे आपण काय इन द बुक्स ऑफ राहुल एजन्सीज आपण काय लिहितोय तर ट्रायल बॅलन्स लिहितोय. सो ट्रायल बॅलन्स ऍज ऑन क्लोजिंग डेट असते. मी तुम्हाला काय सांगितलंय? 28 फेब्रुवारी 2023 हा आपला क्लोजिंगची डेट आहे. सो त्या डेटला आपण लिहिणार आहोत. कॉलम काय असतात? सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, LF लेजर फोलिओ आणि डेबिट बॅलन्स, आणि दुसरा लास्ट कॉलम असतो क्रेडिट बॅलन्स. सो आता हे जे डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स आहेत ना, याच्यातनं तुम्हाला काय कळलं की डेबिट बॅलन्स हा एक वेगळा कॉलम आहे, क्रेडिट बॅलन्स हा एक वेगळा कॉलम आहे. टी शेप फॉर्मॅट मध्ये नाहीये, हे व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये आपण हे मांडणार आहोत. ठीक आहे. सो आपल्याला लिस्ट करायचंय. लिस्ट ऑफ अकाउंट्स आपण आधी करून टाकूयात. राहुल्स कॅपिटल अकाउंट हे आपलं पहिलं अकाउंट होतं. दुसरं अकाउंट होतं कॅश अकाउंट. तिसरं अकाउंट होतं बँक ऑफ इंडिया अकाउंट. चौथं अकाउंट होतं फर्निचर अकाउंट. पाचवं अकाउंट होतं सॅलरी अकाउंट. सहावं अकाउंट आहे आपलं परचेसेस अकाउंट. मग होतं सेल्स अकाउंट. मग होतं मोहन्स अकाउंट, हा आपला क्रेडिटर होता. मग होतं राम्स अकाउंट. राम कोण होता? आपला डेटर होता. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न अकाउंट. अशी आपली टोटल 10 अकाउंट्स होती. आता 10च्या 10 अकाउंट वरती तुम्ही बॅलन्सिंग करून झालेलं आहे. आता प्रत्येक अकाउंटला चेक करायचं डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स असेल तर डेबिट बॅलन्स या कॉलम मध्ये लिहा, क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिट बॅलन्स या कॉलम मध्ये लिहा. पहिल्यापासून चेक करूया आपण. आता राहुल अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 60,000. सो राहुलच्या पुढे मी कुठं लिहिणार आहे ही अमाऊंट? 60,000 क्रेडिट मध्ये लिहिणार आहे. त्यानंतर होतं कॅश अकाउंट. कॅश अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 38,900. सो कॅश अकाउंटच्या पुढे 38,900 डेबिट बॅलन्स. मग होतं बँक ऑफ इंडिया अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 7,500. बँक ऑफ इंडिया 7,500. फर्निचर अकाउंट वरती दिसतंय तुम्हाला. फर्निचर अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 2,500. सॅलरी अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 6,600. परचेस अकाउंट. परचेस अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 16,000. जे डेबिटचे आहे ते डेबिटच्या कॉलम मध्ये लिहायचे आहेत. 16,000. सेल्स अकाउंट ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 13,500. सो सेल्स अकाउंट 13,500. मग होतं मोहन्स अकाउंट. मोहन्स अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 3,500. सो मोहन्स अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आहे. राम्स अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 4,000. सो आपण इथे डेबिट मध्ये लिहिणार आहोत राम्स अकाउंट. आणि सेल्स रिटर्न अकाउंट तुम्हाला दिसते डेबिट बॅलन्स 1,500. सो आपलं लिस्ट ऑफ लेजर अकाउंट्स करून झालं विथ देअर रिस्पेक्टिव्ह डेबिट और क्रेडिट बॅलन्सेस इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम. राईट. मग आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला डेबिट आणि क्रेडिट मॅच होत आहे का ते बघायचंय. बघूयात. टोटल घेऊयात ह्याची. मॅच झालं. मॅच का होतं? कारण आपण जर्नल एंट्री करताना एक मिनिमम इफेक्ट डेबिटचा, एक मिनिमम इफेक्ट क्रेडिटचा देतो. डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट मॅच होते. लेजर पोस्टिंग करताना जेव्हा आपण डेबिट पोस्टिंग करतो ती अमाऊंट आणि क्रेडिट पोस्टिंग करतो ती अमाऊंट आपण मॅच करून घेतो.
डेबिट आणि क्रेडिट पोस्टिंग सेम अमाऊंटनी व्हायला पाहिजे. मग बॅलन्सिंग करून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा ट्रायल बॅलन्स टॅली होणारच आहे. कळलं? इथे आपल्याला टॅली मार्क्स द्यायचे. टॅली मार्क्स दिल्याशिवाय आपण पुढे जायचं नाहीये. सो इथे मी टॅली मार्क्स दिले. हे आपलं काय म्हणतो आपण, ट्रायल बॅलन्स हा आपला टॅली करून झाला. आता तुम्ही त्याचं फॉर्मॅटिंग सगळं तुमच्या ह्याच्यात आखून घ्यायचं आहे. मी आता कॉम्प्युटरवर करते म्हणून तुम्हाला या अशा पद्धतीने हे दिसतंय, पण तुम्ही हे सगळं आखून घेतलं ना एकदा तुमच्या वहीमध्ये की तुम्हाला लक्षात येणार आहे कशा पद्धतीने आखायचंय ते. कळलं? सो व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स म्हणजे काय ते कळलंय तुम्हाला? व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स मध्ये आपण सगळ्या लेजर अकाउंटची लिस्ट करून घेतली. लिस्ट करून घेतल्यानंतर आपण त्यांचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस रिस्पेक्टिव्हली त्याच्या कॉलम मध्ये लिहून घेतले आणि ते लिहून झाल्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स टॅली करून घेतला. तो टॅली होणारच कंपल्सरी. तो जर नाही झाला तर काय करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर पासून पुढे सांगणारच आहे. पण ट्रायल बॅलन्स हा जनरली टॅली होतो, कुठेही चुकत नाही. आता आपण सिंपल ट्रान्झॅक्शन घेतली होती जिथे फक्त सिंपल जर्नल एंट्रीज होत्या. आता आपण कंपाऊंड जर्नल एंट्रीज सुद्धा बघणार आहोत. डिस्काउंटची ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. थोडी आता डिफिकल्टी लेवल वाढवूयात. नेक्स्ट लेक्चर पासून आपण थोडंसं डिफिकल्ट ट्रान्झॅक्शन, कंपाऊंड एंट्रीज, डिस्काउंटच्या एंट्रीज किंवा जीएसटी वगैरेच्या एंट्रीज त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे? नेक्स्ट लेक्चर मध्ये जेव्हा आपण नवीन एंट्रीज बघायला सुरुवात करणार आहोत त्याआधी तुमच्या आतापर्यंत झालेले सगळे लेजर्सच्या सगळे एकदा ट्रान्झॅक्शन परत एकदा तुम्ही होमवर्क म्हणून करायचे आहेत. कळलं? ऍडिशनली मी एक होमवर्क देते, तो पण तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या लेवल पर्यंत पूर्ण करून घ्यायचा आहे. तोही पूर्ण करा आणि आतापर्यंत झालेले सगळे प्रॉब्लेम सुद्धा रिराईट करा. ठीक आहे? नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.